डोंबिवली एमआयडीसी मधील कंपनीला आग। एमआयडीसी फेज 1 मधील कंपनीला आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावरती। भक्ती शिरोमणी संत नामदेव महाराज पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थिती। फडणवीसांच्या हस्ते पार पडली आरती। नगर विकास विभाग आणि नियोजन विभागाच्या योजनांना आता मुख्यमंत्री मंजुरी देणार। आमदारांच्या आक्षेपानंतर तिन्ही नेत्यांचा निर्णय। गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या सावली बारचं प्रकरण तापलं। बारमध्ये अश्लीलता चालते, परबांचा आरोप। दमानियांकडून बारची पाहणी करत राजीनाम्याची मागणी, तर राजीनामा घेऊन दाखवा, रामदास कदमांचं आव्हान। कल्याणमध्ये मराठी मुलीला परप्रांतीय मुजोराची मारहाण। पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या। 2 दिवसांची पोलीस कोठडी। माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरती शरद पवारांची राष्ट्रवादी ठाम। पुण्यामध्ये राष्ट्रवादीचं पत्ते खेळून आक्रमक आंदोलन। कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, पक्षातील वरिष्ठ नेत्यांची माहिती। तर शनिवारी अजित पवार आणि सुनील तटकरेंची बैठक, कोकाटेंवर चर्चा होणार। छावाच्या कार्यकर्त्याला मारहाण करणारे सूरज चव्हाण पोलिसांना शरण, लगेच जामीनही मंजूर। रात्री लातूर पोलीस ठाण्यामध्ये लावली होती हजेरी। मुंबई महापालिकेतील कचरा वेचण्याचं कंत्राट दिल्ली आणि गुजरातला जाण्याची शक्यता। संदीप देशपांडेंचा आरोप। घोटाळ्याच्या एसआयटी चौकशीची मागणी। मंत्री संजय शिरसाटांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। शिरसाटांवर होणाऱ्या आरोपांमुळे फडणवीस होते नाराज। शिरसाटांकडून फोटो पोस्ट करत सर्व अलबेल दाखवण्याचा प्रयत्न। पवार आणि ठाकरेंकडून फडणवीसांवरती स्तुतिसुमनं। फडणवीस थकत नाहीत, पवारांकडून कौतुक। फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये प्रगती झाली आहे, ठाकरेंचं वक्तव्य। तर कौतुक हे प्रोत्साहन, बावनकुळेंचं स्पष्टीकरण। हनी ट्रॅपवरून खडसे आणि महाजनांची जुंपली। एसआयटी चौकशीची खडसेंची मागणी, तर खडसेंच्या मुलाच्या मृत्यूचीही एसआयटी चौकशी करा। महाजनांचा पलटवार। खडसेंच्या मुलाची आत्महत्या नसून हत्या होती असाही आरोप।